गुड मॉर्निंग. आज डेट आहे 26 सप्टेंबर 2025 फ्रायडे. बँक निफ्टी 178 पॉईंट्स गॅप डाऊन ओपन झाला आहे आणि मी इथे सेकंड कॅन्डललाच पुट साईडचा ट्रेड घेतलेला आहे. तर माझ्या ट्रेडचं रिझन हेच आहे की मार्केट जे आहे ते गॅप डाऊन ओपन झालं आहे आणि लास्ट चार्टवरनं आपल्याला दिसतं आहे की स्टॉप लॉस जे आहेत ते सगळे वरच्या साईडला आहेत, पण मार्केट गॅप डाऊन ओपन झाल्यामुळे त्यांना टार्गेट करणं आजच्या दिवसात तरी इझी नाही आहे. कारण मार्केट आपण फ्लॅट टू गॅपअप केसमध्ये त्यांना टार्गेट केलं असतं, पण मार्केट 178 पॉईंट्स गॅप डाऊन ओपन झाला, त्यामध्ये तो खाली स्टॉप लॉस क्रिएट करेल. आपण त्यांना हंट करण्यासाठी हा खालचा ट्रेड घेतला आहे. तर इथे सगळे लोक वरच्या साईडचे जे स्टॉप लॉस आहेत ते हंट करण्यासाठी वरचा ट्रेड घेतील आणि त्यांचे स्टॉप लॉस मार्केट क्रिएट करेल आणि मग खाली जाईल आणि आपला टार्गेट देईल. आता जे कॅन्डल्स बनत आहेत तेही बघून समजतच असेल की मार्केट जे आहे ते वरच्या साईडचे स्टॉप लॉस क्रिएट करतो आहे. हां, तर हेच रिझन आहे की मार्केट जे ते गॅप डाऊन ओपन झालं आहे. सो वरच्या साईडचे स्टॉप लॉस जे आहेत ते खूप लांब निघून गेले, सो त्यांना हंट करण्यासाठी थोडं डिफिकल्ट आहे. म्हणून मार्केट आता जे रिसेंट स्टॉप लॉस आहेत ते क्रिएट करेल आणि त्यांना हंट करेल असं माझं प्रेडिक्शन आहे. सो त्यावरून मी हा पुट साईडचा ट्रेड घेतला आहे. आणि दुसरं एक रिझन म्हणजे मागच्या म्हणजे 25 सप्टेंबरला मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन डायरेक्ट त्यांनी वरची मोमेंटम द्यायला चालू केलेलं, म्हणून आज तो चार्ट रिपीट होणंही शक्य नाही आहे. म्हणून अजून एक रिझन आहे की मी पुट साईडचा ट्रेड घेतला आहे. तर मी हा ट्रेड 40 to 50 पॉईंट्स गेन करण्यासाठी घेतला आहे. जास्त पॉईंट्स आपल्याला नको आहेत, जेवढे आपले पॉईंट्स आहेत तेवढे गेन करायचे आहेत. एकतर तो लॉसमध्ये असू दे किंवा प्रॉफिटमध्ये असू दे, आपले जेवढे पॉईंट्स आहेत तेवढेच घ्यायचे आहेत आणि निघून जायचं आहे. आणि दिवसातनं फक्त एकच ट्रेड घ्यायचा आहे.